सर्वांना विजयाच्या शुभेच्छा बघा दोन्ही संघांना. एकदा आयोजकांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे बघा, कारण त्यांच्या कष्टाचं फळ आहे बघा हे. हा जो आनंद, हा जो जल्लोष आहे, या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एकत्रित करण्याचं, एक ठिकाणी गोळा करण्याचं, एकनिष्ठ करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय जे केल्या गेलेलं आहे. त्यासाठी या ठिकाणी श्रीराम मंदिर संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे. बक्षीसदात्यांचं देखील आभार मानणं तितकंच गरजेचं असेल. चला चला सामना चालू करा, सामना चालू करायचा आहे. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी हा पहिला संघ ठरलेला आहे, सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झाला. त्यानंतर जे जे किंग्ज हा दुसरा संघ ठरला, जो या ठिकाणी गेलेला आहे सेमीफायनल मध्ये. आणि चिमुकले गणराय गत विजेता संघ पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. आणि आता या दोन संघातील कोणता संघ असणार आहे जो सेमीफायनल मध्ये जाईल, म्हणजे आपल्याला 4 सेमीफायनलिस्ट मिळतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तीच दहशत, तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत महेश सोनवणे आणि सुनील घुगे. फलंदाजी दत्तनगर वॉरियर्स संघानं गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. आणि त्या निर्णयाचे परिणाम म्हणजे मैदानाच्या आतमध्ये राहुल दादा लाड फाउंडेशनची ही आघाडीची जोडी मैदानात आलेली आहे. एकीकडे सुनील, दुसरीकडे महेश, तीच जोडी. आणि एकंदर या स्पर्धेतील बघूया. ऑन साइडला फटका खेळला, पण बाऊन चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करून गेलाय सीमा पार. चौकार. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. चौकार आलाय. संयम दाखवलाय, सिंगल आरामात पूर्ण करतील बघा. कॅल्क्युलेट क्रिकेट आपण बघतो. हो हो हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. वा, तिसरी धाव नाही. सुनील घुगे थोडेसे पुढे गेलेत बघा आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले दोन्ही बॅटर्सनं. या ठिकाणी आपण बघतोय क्वार्टर फायनल क्रमांक 4 दत्तनगर वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये राहुल दादा लाड फाउंडेशन, स्पोर्ट्स फाउंडेशन माफ करा, यावेळेस फुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि चेंडू गुल झालेला आहे. षटकार. या स्पर्धेतील सर्वात सुज्ञ, सर्वात हुशार आणि सर्वात सक्षम जोडी मैदानात आहे. सुनील घुगे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडवर महेश सोनवणे. दोघांकडे मोठा अनुभव आहे आणि
सुरुवात जर बघितली तर यावेळेस इन ऍक्शन सुनील घुगे आहेत, कारण नॉन स्ट्राईक एंडवर महेश सोनवणे तर गोलंदाजीवर आहेत. या स्पर्धेतील सर्व गुणसंपन्न खेळाडू पुरुषोत्तम वंजारी. बॅटल चांगल्यांचं आहे बघा, कारण ही 8 संघ वर आलेली आहेत. या 8 संघांनी चांगली कामगिरी साखळी सामन्यात केली आणि आता त्यांना येणाऱ्या काळामध्ये अजूनही चांगली कामगिरी करायची आहे, कारण त्यांच्या समोर देखील विजेते संघ म्हणजे एकमेकांसमोर जेते संघ उभे आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या गेल्या. चौकारानं शुभारंभ झाला, त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि तिसऱ्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार या ठिकाणी खेळला गेलेला आहे. गुडघा टेकवलाय आणि चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. धन्यवाद धन्यवाद. एक गोलंदाजाच्या गुणवत्तेवर आक्रमण करतायत बघा. चेंडू खास होता, चेंडू खास होता. यावेळेस पलटवार देखील आहे. लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 षटकार आले, त्यानंतरचा चेंडू डॉट आला आणि पंचांच्या वतीनं 1 बाउंडची सूचना गोलंदाजाला दिल्या गेली. 18 धावा धावपळकावर आहेत. हा चेंडू मात्र इष्टिरक्षकापर्यंत नक्कीच गेलेला आहे. तर आपण बघू शकता पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन संघ 18 धावा. पहिलं षटक सुनील घुगे यांचं राहिलं बघा, कारण त्यांची दादागिरी राहिली. गोलंदाजाला जास्त काही करता आलं नाही, वर्चस्व राखता आलं नाही. हा काही चेंडू डॉट देखील आले, परंतु अक्षरशः षटकार आणि चौकारांचा पाऊस बघायला मिळाला. त्यानंतर जर बघितलं तर गोलंदाज देखील बदलतोय आणि आघाडीचा फलंदाज देखील ऑन स्ट्राईक बदलेल. त्या ठिकाणी महेश सोनवणे येत आहेत. मुकेश आलेले आहेत, मुकेश घुगे. जागा होती, वेळ होता आणि चेंडूला अगदी वेळेवर त्याची जागा दाखवली. षटकारानं शुभारंभ करतायत. 6 धावा षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मुकेश यांचं भव्य स्वागत झालं, परंतु मुकेश देखील खूप चांगला गुणवान खेळाडू आहे बघा. 24 धावा आहेत. थोडीशी जागा होती कट करण्याचा प्रयत्न आणि पददालित्य कमी बघायला मिळालं. त्या ठिकाणी पाय जास्त हलले नाही, चेंडू पर्यंत गेले नाही, तर पाय सुद्धा हल्ले पाहिजे बघा. जास्त नाही परंतु प्रमाणात. जितना जरूरी है मोबाइल को नेटवर्क, उतना जरूरी है बल्लेबाज को फुटवर्क. पाय हल्ले पाहिजे. चांगलं कनेक्शन राहिलं यावेळेस, परंतु फटक्यामध्ये ताकदीचा अभाव आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतील. मागील चेंडू डॉट आला. पुनरागमन गोलंदाजाकडे देखील आहे, हे त्यांनी दाखवलं. 25 धावा धावपळकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सेमी फायनल मध्ये जायचंय. स्वप्न मोठं बघितलं. ज्यावेळेस तुम्ही या मैदानामध्ये उतरला, पहिला सामना खेळला, त्यावेळेस तुमचं स्वप्न होतं या चषकावर आपल्या संघाचं नाव कोरायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजूनही तुम्हाला लढायचंय, जागडायचंय, संघर्ष या ठिकाणी करायचा आहे. कारण विजय आणि संघर्ष या नाण्याच्या 2 बाजू आहे. संघर्ष केल्याशिवाय विजय मिळणार नाही. जाऊया. मुकेश तयार आहे. सगळं खराब होतं बघा. दिशा खराब होती, इष्टिरक्षण खराब बघायला मिळालं. बॅकअप फक्त चांगला आला आणि फेकाफेकी झाली होती. वाईटची घोषणा झाली आणि त्याच माध्यमामध्ये
एक धाव संपन्न सुद्धा केलेली आहे. मागील षटकामध्ये देखील सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करता हे दाखवलं आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या गहाळपणाचा फायदा कसा घ्यायचा हे सुद्धा दाखवलं. त्यामुळे मी सांगितलं या स्पर्धेतील सर्वात अनुभवी आणि सर्वात मजबूत जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 धावा आहे. चुका टाळाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आखू टप्प्याचा चेंडू होता. खूप वेळ होता. हा चेंडू खराब आहे नक्कीच, परंतु या ठिकाणी आपण बघतोय एक संधी संधीचं सोनं झालं नाही बघा, कारण या खराब चेंडूला तुम्ही मोठ्या फटक्यामध्ये सुद्धा विलीन करू शकत होता, तसं घडलं नाही. संधी असेल पुन्हा. 28 धावपळकावर आहे. पुढचा चेंडू आहे, कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक नाही 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 नाही, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला उलकवणी देत चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा आरपार, फरार, चौकार. मॉन्स्टर डीजेच्या चालक मालकाचं देखील अभिनंदन आहे. ऑन साईडला फटका खेळ आहे. जमिनीला समांतर जाणारा चेंडू बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवर मात्र आलेला आहे. दरम्यान एका धावेवर मात्र मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावाच लागेल आणि त्या ठिकाणी आपण बघतोय एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना क्वार्टर फायनल क्रमांक 2 दत्तनगर वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन 2 जेते संघ आहे आणि याही नंतर जिंकायचंय, जिंकत राहायचंय. उजव्या दिशेच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. शप्पल लाईनवर उभे होते तुम्ही. चेंडू हा डॉट असेल. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 33 धावा. धन्यवाद डीजे डीजे, धन्यवाद. आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगताना मला आनंद वाटतो. आत्ताच अक्षर दादांनी जे गाणं वाजवलं रिक्षा, तर आपली रिक्षा इतकी प्रसिद्ध आहे मित्रांनो. लंडनच्या म्युझियम मध्ये एक रिक्षा नेऊन ठेवलेली बघा, ॲज अ स्टॅच्यू म्हणून. सर्वात जास्त वापरली जाणारी भारतातली गाडी म्हणून. तर तिचं देखील कौतुक आहे आणि 2 रिक्षावाले देखील आपल्याला बघायला मिळतील. त्यांचं स्वागत आहे रिक्षावाले. 2 षटके संपली. 33 धावा धावफलकावर आहेत आणि गोलंदाज सज्ज असतील. आघाडीचे गोलंदाज पुरुषोत्तम. ओ हो, सुरेख फटका. महेश सोनवणे स्पेशल षटकार. धन्यवाद. हा ऑन स्क्रीन सुद्धा रिक्षावाला दिसला. दूरवरून आलेत. स्वागत आहे आपलं. जिथे जागा आहे तिथे बसलेले सगळे. रिवर्सचा अटेम्प्ट होता. एसटी रक्षकाची थोडीशी फसगत झाली. बॅकअप सुद्धा चुकलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगल संपन्न झालेली आहे. हा बाईकच्या माध्यमामध्ये नक्कीच एक सिंगल जी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 40 धावा संपन्न झाल्या. षटक क्रमांक 3 आणि दोन्ही फलंदाज बघा. 7 चेंडू 18 धावा, 7 चेंडू 18 धावा. हम 7-7 आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्ट्राईकवर आहे सुनील घुगे.
यावेळेस गुडघा टेक, नो बॉल और गेंद को उठा के फेंक, 7 धावा. जबरदस्त फ्रीचा चेंडू आहे बघा मैदानात. हा पुरेसा फायदा मिळाला नाही. रितेश आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण रितेश यांचं. थोडीशी फंबल आहे परंतु एकच धावते खर्च करताना बघायला मिळतील. बघूया. चेंडूला ढकल आहे यावेळेस. नो बॉल दिला गेलाय. नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. हा यस नो बॉल. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतील आणि 50 धावा पूर्ण. धन्यवाद धन्यवाद. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिट वर सजवलाय सुपर हिटचा फटका. गगनचुंबी षटकार. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये सुनील घुगे म्हणजे सायलेंट किलर आहे बघा. 56 धावा कधी झाल्या कळालंच नाही. आणि या अनुभवी जोडीनं विरोधकांवर हमले कधी केले कळालं सुद्धा नाही. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. या स्पर्धेतील सर्वात चांगले गोलंदाज पुरुषोत्तम वंजारी यांच्या 11 चेंडूंमध्ये 40 धावा वसूल केल्यात बघा. प्रत्येक संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलं गेलेलं आहे आणि संधीचं सोनं कसं करावं या जोडीनं मैदानात दाखवलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 बघतोय आपण. निघालाय चेंडू. टाटा बाय बाय. षटकार. तर नक्कीच नक्कीच बघा स्क्रीनवर बघा. हे क्रिकेट वेळ बघा. क्रिकेट वेळ बघा तुम्ही ऑन स्क्रीन बघा. आमचे कॅमेरामॅन हमारे जासूस चारों ओर फैले हुए. हा सर्व बाल गोपालांचं स्वागत आहे बघा. 62 धाव फलकावर आणि 3 षटक संपलेले. नवीन गोलंदाज हर्षल मुंडे इन ऍक्शन मात्र तयार आहेत. समोर आहेत महेश सोनवणे आणि नॉन स्ट्राईक एंडवर सायलेंट किलर सुनील घुगे. बघूया. हा चेंडू 100% खराब आहे. 100% या स्पर्धेतील सर्वात खराब चेंडू. नो बॉल.
ओहो, मनकाळाची ताकद दाखवली, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक या ठिकाणी करावं लागेल. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता 64 धावा बनवल्या गेलेल्या आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि हिल्लामतचा इशारा दिलाय. चेंडू वन टुका फोडवतोय आणि काहीशी पडताळणी आहे. थांबा थांबा, काहीशी पडताळणी आहे. चौकार आहे, चला चौकार घेऊया आपण. 4 धावा. गोलंदाज सज्ज झालेले आहेत. थांबा, तुम्हाला नाही हो, असंच होतंय, सॉरी. शरीर भेदी चेंडू होता, शरीर एष्टीकडे फेकलेला चेंडू, बॉडी लाईन बॉल. 68, माफ करा, या ठिकाणी एक धाव मिळेल. 69 धावा आहेत बघा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आजच्या सत्रातली सर्वात वेगवान भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. महेश सोनवणे आणि सुनील घुगे यांनी येणाऱ्या पिढीला एक आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे, दाखवलेला आहे, समोर केलेला आहे. वा वा वा, आणि धावा मिळतील 6 6 6 षटका. धन्यवाद. 75 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुट्टी कोणालाच नाहीये. अरे वाचलेत, मला वाटलं आता महेश साहेबांची सुट्टी होती की काय. चांगला चेंडू होता. 4 षटके या ठिकाणी संपली. धावफलकावर नाबाद 75 धावा. फलंदाजी करत असताना राहुल दादा लाड, स्पोर्ट्स फाउंडेशन. फिर एक बार मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे। समस्त लाडबंदारी समस्त लाडबंदारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडबंदारी चषक
2026 सीजन 4 में आप सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत है। मैदान पे एक आज के दिन का चलता हुआ ये चौथा मुकाबला क्वार्टर फाइनल का मैच दत्तनगर वॉरियर्स वर्सेस राहुल दादा लाड फाउंडेशन, दोनों टीमों के बीच स्विचेट खेला है। बिल्कुल यहाँ पर गेंद को भेजा है सीधा 6 रनों के लिए। महेश सोनू ने इस समय और सुनील घुगे क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। पारी का आगाज करने के लिए आए थे सलामी जोड़ी मैदान के अंदर, और अभी भी देखिए क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही है दोनों ही बल्लेबाजों द्वारा। गेंदबाजी में विशाल आंदर है इस समय, मगर अब तक देखा जाए तो क्या बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों के द्वारा। पारी का चलता हुआ 5 ओवर है, 82 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, क्या इस समय दूरी मिलेगी? जी नहीं, यहाँ पर कैच पूरा करेंगे महेश। एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में इस समय गलती कर बैठे और अपना विकेट खो बैठे हैं। पहला विकेट गिरता हुआ राहुल दादा लाड्स फाउंडेशन की ओर से। तो पहला विकेट यहाँ पर गिरा है निजी 82 रनों के स्कोर पर, और इस बीच विशाल आंदर इनको ये सफलता मिलती हुई। इस बीच चलते हैं मैदान की ओर। बेहतरीन चलता हुआ एक क्वार्टर फाइनल का मैच, लाजवाब बल्लेबाजी देखने को मिली सलामी जोड़ी महेश और सुनील की ओर से। इस समय पहला विकेट गिरा है, सुनील महेश वापस लौटे डगआउट की ओर। बल्लेबाजी के लिए आए हैं डॉक्टर स्वप्निल पाटिल। बैकफुट पर जाकर खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की दिशा में गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग रही वहां पर। एक रन मुकम्मल करेंगे, तेजी के साथ थ्रो किया था यहाँ पर, एक ही रन यहाँ पर मिलेगा सिंगल के साथ में। यहाँ पर ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 83 रन, एक विकेट के नुकसान पर राहुल दादा लाड फाउंडेशन। पांच ओवर की समाप्ति के बाद 83 रन स्कोरबोर्ड पे लगे। अच्छी बल्लेबाजी रही है यहाँ पर राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन की ओर से। सभी सलामी गेंदबाजों ने अच्छी शुरुआत दी है इस मुकाबले को। देखना है अब कितना बड़ा लक्ष्य खड़ा कर पाएंगे यहाँ पर राहुल दादा लाड फाउंडेशन टीम। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास इस समय चूके है डॉक्टर स्वप्निल पाटिल।
नॉन स्ट्राइक गेंद पर सुनील इस समय घुगे है, तो यहाँ पर जरूर सिंगल को अगर रोटेट कर कर सुनील को स्ट्राइक पर लेकर आएंगे तो ये बेहतरीन रहेगा, क्योंकि अच्छी फॉर्म में बल्लेबाजी कर रही है। टूर्नामेंट काफी बेहतरीन घटा है सुनील घुगे के लिए। फिर एक बार ऊंचा खेला है, हवा में गेंद है, दो खिलाड़ियों के बीच में यहाँ पर गेंद जरूर गिरेगी, कैच का मौका नहीं बन सका। एक रन जरूर मुकम्मल करेंगे, सिंगल के साथ इस समय स्ट्राइक को बदला है और स्ट्राइक पर लेकर आए सुनील घुगे इस समय। इस बीच फील्डिंग में हल्का सा बदलाव करते हुए सुनील के लिए थोड़ी सी यहाँ पर फील्ड जरूर फैलाई है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात किए हैं। 35 मिनट है आपके पास, बिल्कुल 8 ओवर पूरे करने के लिए। जी अभी इन 35 मिनट में आपको 8 ओवर पूरे करने हैं, वरना पेनल्टी आपको जरूर लग सकती है। बिल्कुल अच्छी गेंद यहाँ पर हल्के हाथों से ड्राइव किया है, गेंद जाती हुई कवर की दिशा में। एक रन मुकम्मल करेंगे सुनील यहाँ पर। शायद रितेश सर वहां पर चोटिल हुए हैं, देखिए उनके, देखिए। पचासी रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, और जब से महेश का विकेट गिरा है बिल्कुल रनों की गति में थोड़ा सा यहाँ पर अंकुश सा लगा है। फिर एक अच्छा स्ट्रोक, काफी ऊंची गई है गेंद 6 रन के लिए। थैंक यू डीजे। इस 6 रन के साथ 91 91 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए। जी हाँ, इस बीच फिर एक बार ऑप्शन से बाहर रखा था इस समय गेंद। ऑन साइड की दिशा में गेंद को खेला है, शॉर्ट गेंद थी, 1 रन। फिर एक बार दूसरे रन की मांग, जी हाँ 2 रन आसानी के साथ पूरे कर लेंगे यहाँ पर डॉक्टर स्वप्निल पाटिल। छह ओवर की समाप्ति के बाद 93 रन इस समय स्कोरबोर्ड पे लगे हैं। अब ऑन स्ट्राइक होंगे सुनील घुगे इस समय। 16 गेंदों पे 43 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं सुनील। ताबड़तोब शुरुआत की थी पारी की। अब देखना ही स्लॉग ओवर में किस तरह से बल्लेबाजी करेंगे, क्योंकि आने वाली 2 ओवर का खेल इस पहले पारी का बाकी है। विशाल अंदड़े फिर एक बार होंगे गेंदबाजी में और गेंद करेंगे यहाँ पर सुनील के लिए। चला पंच, मैच स्पीड अप करा थोड़ा। सुनील घुगे इस समय ऑन स्ट्राइक होंगे।
फिर एक बार यहाँ पर स्विप शॉट खेलना चाह रहे थे, चूंकि चेंज ऑफ पेस गति परिवर्तन के साथ गेंद की है यहाँ पर डॉट गेंद आती हुई। डॉट गेंद आती हुई। फिर एक बार यहाँ पर अच्छी गेंदबाजी विशाल आंद्रे इस ओवर में करते हुए पहली दो गेंदें डॉट की है। सुनील जैसे इनफॉर्म बल्लेबाज को इस तरह से डॉट गेंदें करना आसान नहीं होगा गेंदबाज के लिए, मगर विशाल ये काम इस समय करते हुए। जी नहीं, यहाँ पर फिर एक बार ठीक सा कनेक्शन नहीं रहा गेंद और बल्ले का। फिर एक बार अच्छी फील्डिंग, मगर रितेश थोड़ा सा इंजरी से यहाँ पर बिल्कुल अपने आप को महसूस करते हुए, क्योंकि चोटिल है मगर फिर भी अपने टीम के लिए यहाँ पर अपना योगदान देते हुए। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय, जी हाँ इस समय सही कनेक्शन हुआ है गेंद और बल्ले का। गेंद गई है 6 रन के लिए। इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 99 रन, एक विकेट के नुकसान पर। ऊंचा खेला है, गेंद हवा में है, जी नहीं यहां पर मौका बना था। इस सिंगल के साथ 50 रन पूरे करते हुए अपना अर्धशतक पूरा किया। फिर एक बार सुनील घुगे एक लाजवाब बल्लेबाजी करते हुए। हमारे साथी कमेंटेटर शेर खान पठान जी हमेशा कहते कि 16 साल की उम्र है अभी फिलहाल सुनील जी की। बिल्कुल यंग खिलाड़ियों को अगर कुछ सीखना है तो आप सुनील जी की बल्लेबाजी देखकर बहुत कुछ सीख सकते हैं। फिर एक डॉट गेंद यहाँ पर आती हुई 7 ओवर की समाप्ति के बाद 100 रन यहाँ पर स्कोरबोर्ड पे लगे एक विकेट के नुकसान पर। ये ओवर अच्छा रहा है बिल्कुल। विशाल आंध्र एक 2 ओवर में एक 15 रन खर्च किए हैं, एक सफलता ली है। तो विशाल आंध्र इस समय सबसे सफल गेंदबाज रहे हैं। पेनल्टी यहाँ पर आती हुई फील्डिंग करने वाले टीम को बिल्कुल 35 मिनट से ऊपर यहाँ पर समय का यहाँ पर इस्तेमाल किया है, जिसके कारण पेनल्टी के रूप में अब एक खिलाड़ी 30 यार्ड्स के अंदर फील्डिंग के लिए तैनात करना होगा। तो केवल 4 खिलाड़ी रहेंगे अब 30 यार्ड के बाहर। तो फिर एक बार यहाँ पर ऑन स्ट्राइक सुनील घुगे होंगे। फिर एक बार अच्छा स्ट्रोक खेला है, इस समय गैप ढूंढा है, देखिए क्या बेहतरीन स्ट्रोक खेला है। गेंद जाएंगी डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रनों के लिए। और जैसे स्ट्रोक को खेला है अपनी जगह से हिले भी नहीं, इतना कॉन्फिडेंस था अपने स्ट्रोक पर सुनील को। तारीफ के काबिल बल्लेबाजी। फिर एक बार सुनील घुगे ऑन अ फायर। फिर एक बार इस समय देखिए
ये गेंद फिर एक बार तेज तर्रार खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ डीप पॉइंट के क्षेत्र में गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा पार। क्या लाजवाब बल्लेबाजी यहां पर सुनील घुगे के द्वारा। उमदा स्ट्रोक यहां पर देखने को मिला, तेज तर्रार गेंद गई थी वहां पर डीप पॉइंट के क्षेत्र में 4 रनों के लिए। लगातार इस टूर्नामेंट में अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए यहां पर सुनील घुगे बिल्कुल हमारे दर्शकों का दिल जीता है इस मैदान पर सुनील ने। फिर एक बार बैकफुट पर जाकर इस समय गेंद को खेला है शॉर्ट कवर के क्षेत्र में, तेजी से रन के लिए दौड़े हैं जरूर, मगर देखना है तीसरे अंपायर की तरफ यहां पर इशारा आता हुआ क्या होगा निर्णय। OUT आउट, जी हाँ बिल्कुल, जी हाँ सुनील को भी पता था यहाँ पर, मगर अंपायर के निर्णय की प्रतीक्षा कर रहे थे। पहले बल्ला यहाँ पर जरूर ड्रैग किया था, मगर उसके बाद फिर एक बार बल्ला हवा में चले गया था जिस समय गेंद विकेटों पे लगाई थी। बिल्कुल सही यहाँ पर सुनील को भी ये बात पता थी। बेहतरीन इनिंग यहाँ पर 50 रन पूरे कर वापस लौटे सुनील। इस समय एक अच्छी जिम्मेदारी अपनी पूरी की है। प्रशांत इस समय आए हैं न्यू बैटर्स। फिर एक बार तेजी के साथ रन के लिए दौड़े हैं, फिर एक बार रन के लिए प्रयास करते हुए। एक 108 रन स्कोरबोर्ड पे लगे। इससे पहले पारी की अंतिम गेंद यहां पर लेकर आएंगे फिर एक बार मुकेश। अब सबसे बाहर गेंद इस समय, जी हाँ ये रन पूरा कर लेंगे प्रशांत। व्हाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन यहां पर 2 रनों का इजाफा होगा स्कोरबोर्ड में। 110 रन यहां पर लगे हैं स्कोरबोर्ड पे। तो अंतिम गेंद के लिए ऑन स्ट्राइक होंगे प्रशांत। तेज तर्रा खेला हुआ स्ट्रोक का कॉर्नर के क्षेत्र में केवल 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में होता हुआ इजाफा। 8 ओवर की समाप्ति के बाद 111 रन स्कोरबोर्ड पे लगे। 112 रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए दत्तनगर वॉरियर्स टीम को।
तर या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आणि आता क्वार्टर फायनलचा अंतिम थरार आपण सर्व अनुभवतोय. यानंतर मात्र नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी व त्यांच्या विरोधामध्ये गत विजेता संघ चिमुकले गणराय या दोन संघांनी पहिल्या सेमीफायनलसाठी तयार राहायचंय. चला हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी मित्रांनो नक्कीच एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण मित्रांनो शैक्षणिक शिक्षण घेत असताना आपल्याला एक ऐच्छिक विषय असतो NCC अर्थात नॅशनल कॅडेट कोर्स. आणि हा जो कोर्स आहे तो विद्यार्थ्याच्या मनावर असतो, तो कोर्स करायचा किंवा नाही करायचा. कारण त्या कोर्समध्ये भारतीय जवानांसारखं पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. आणि आनंदाची बातमी अशी आहे 26 जानेवारी 2026 या रोजी अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यातील सिलेक्टेड जवान असतात अर्थात NCC कॅडेट असतात ज्यांना दिल्लीमध्ये राजघाटच्या राज्यमार्गावर संचलन करण्याची संधी दिली जाते. अगदी आपण लाईव्ह मध्ये बघू शकता. नक्कीच आपल्या समाजातील एक सितारा चिरंजीव तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी ज्यांची दिल्लीमध्ये आपण बघू शकता ऑन स्क्रीन, दिल्लीमध्ये MJ कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांची NCC मध्ये या संचलनासाठी दिल्लीमध्ये निवड झाली होती. अगदी आपण बघू शकता त्या ठिकाणी. आणि स्वप्न असतं बघा, जे जे विद्यार्थी असतात जे नॅशनल कॅडेट्स कोर्समध्ये स्वतःचा सहभाग निवडतात आणि त्यांची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारी असेल त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतःला सिद्ध करावं, आपण स्वतः संचलन करावं आणि भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी संचलन करण्याची खूप दुर्मिळ संधी मित्रांनो मिळत असते. तर नक्कीच ही संधी चिरंजीव तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी यांना मिळाली आणि 26 जानेवारी 2026 रोजी त्यांनी राजमार्गावर त्या ठिकाणी संचलन केलं. आपण ऑन स्क्रीन बघतोय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब ज्यांना मानवंदना देण्याचं सौभाग्य या ठिकाणी चिरंजीव तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी यांना मिळाला. आणि या संपूर्ण ट्रूपचं, अगदी त्याला ट्रूप म्हणलं जातं, महाराष्ट्र नव्हे भारतातील सर्व जिल्ह्यातून निवडक कॅडेट गोळा केले जातात आणि त्यांचा एक ट्रूप बनवला जातो आणि फक्त त्या ट्रूपला संधी असते दिल्लीच्या राजमार्गावर संचलन करण्याची. आणि नक्कीच या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या बघा. MJ कॉलेज नव्हे, जळगाव जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राकडून त्या संचलनाची संधी चिरंजीव तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी यांना मिळाली. नुसतं समाज नाही, नुसतं कॉलेज नाही, तर जळगावात आणि महाराष्ट्राचं नाव आज दिल्लीमध्ये घेऊन जाण्याचं काम तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी यांनी केलं. आणि या सर्व कॅडेट्सला आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित देखील केलं गेलं. तर एकदा टाळ्या बघा तेजस ज्ञानेश्वर लाडवंजारी यांच्यासाठी. धन्यवाद.
धन्यवाद. तर प्रत्येक विभागामध्ये आयोजकांनी आपल्या अनेक जी मुलं आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं नाव राज्यात आणि देशात केलं त्यांचं देखील कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार. प्रथम फलंदाजी करत असताना 111 म्हणजे नंबर 1 फलंदाजी झाली. 111 धावा बनवल्या आणि 112 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे दत्तनगर वॉरियर्स या संघासमोर. तर या ठिकाणी आघाडीची जोडी आलेली आहे मुकेश आणि जितेंद्र घुगे. ही जोडी देखील त्याच ताकदीची आहे आणि या दोघांमध्ये ती क्षमता आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचं. कारण या अगोदर आपण बघितलं महेश सोनवणे आणि सुनील घुगे यांनी स्पर्धेतील सर्वात मोठी दुसरी भागीदारी केली. या अगोदर एक भागीदारी झालेली आहे ती नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघाची होती शैलेश आणि पियुष यांच्या नावावर. आणि दुसरी भागीदारी महेश सोनवणे आणि सुनील घुगे यांच्या नावावर आहे. तर आता ही तिसरी भागीदारी मुकेश आणि जितेंद्र यांना करावी लागेल कारण 112 धावा करायच्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे. इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चांगला रिटर्न आहे आणि प्रचंड वेगात पहिली धाव पूर्ण केलेली. खूप पळाल्यावर दम लागतो आणि खूप पळायचं असेल तरी दम लागतो. तर आज पळावं लागणार आहे. वेगात एक सिंगल पूर्ण झालेली आहे 47 आणि 111 असं गणित आहे. चेंडू 47 आहे बनवायचे आहेत 111 धावांचा पाठलाग सुरू झालेला आहे. गोलंदाजीवर आहेत. लॉंग ऑनकडे फटका खेळा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वन बाउंड चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. गुड बाउन्सवर या चेंडूला रोखलं गेलेलं आहे. संत गतीनं धावफलक पुढे चाललेले 2 धावा आहेत. ही वादळापूर्वीची शांतता आहे कारण जितेंद्र आणि मुकेश यांच्यामध्ये ती ताकद ती क्षमता आहे. हे मैदानात यांनी खूप वेळा हे केलेलं आहे. याच स्पर्धेमध्ये आज बी करायचं आहे. बॅटीची कडा लागली. फ्लाइंग स्लिंग मध्ये क्षेत्ररक्षक डाव त्या ठिकाणी नसणार आहे. गुड कॉल गुड कॉल. मुकेश यांचा चांगला कॉल आहे कारण फलंदाजांमध्ये 3 शब्दांवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. यस नो वेट. आणि यावेळेस तिसरा शब्द वेट वापरला आणि पडझड त्या ठिकाणी थांबलेली आहे. पहिला डॉट चेंडू आलेला आहे. 2 धावा धावपळकावर. 45 चेंडू 110 धावा आहे आणि पूर्ण जवानीत असणारे सुनील घुगे गोलंदाजी करतायत. सुंदर गोलंदाजी. इष्टा कव्हरच्या दिशेने केलेला फटका आणि यावेळेस मैदानाला घासत घासत जाईल चेंडू सीमारेषा पार. पहिला चौकार. धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ शांतता राहणार नव्हती परंतु काय सुंदर सुरुवात केली. काय कव्हर ड्राईव्ह खेळला बघा. यावेळेस कट केलाय. ओहो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हा धावबादची संधी होती ती अवघड होती. अर्थात ती संपन्न देखील झाली नाही परंतु 1 धावेची जी संधी आहे ती मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेली आहे. 7 धावा धावफलकावर. पहिलं षटक गतिमान असताना मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. चिगूट गोलंदाजी बघायला मिळाली. कंजूसपणा करतायत गोलंदाजीमध्ये. सुरुवात शांत आहे परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे. ऑन साइडला फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राहुल. थोडीशी फंबल आहे परंतु अधिकचं नुकसान होणार नाही कारण फलंदाज एका धावेवर संतुष्ट आहेत. पहिलं षटक संपलं आणि धावफलकावर धावा 8.
डीजे धन्यवाद. धावफलकावर धावा 8 आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यात या दोन्ही संघांची झाली गाठ आणि बघूया कोण कोणाची लावितो वाट. तर गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत या ठिकाणी नक्कीच रोहित यांना आपण बघतोय. या स्पर्धेतील हा पहिला गोलंदाज आहे ज्या गोलंदाजानं 5 फलंदाजांना बाद केलंय. पंचम साधणारा हा एकमेव गोलंदाज आहे. सर्वात तरुण गोलंदाज आहे स्पर्धेतील बघा. 17 वर्षाचा आहे. फायफर पंचम. 42 चेंडू 104 ची गरज आहे. कमी गतीचा चेंडू होता. झेल पकडला जाईल. विकेट. तर दूरवरून जाणारा चेंडू होता. त्या चेंडूला छेडखानी केली. बॅटीचा स्पर्श झाला आणि महेश सोनवणे हा झेल त्यांनी सहज अगदी सहज पूर्ण केला. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. 1 बाद 8. रोहित यांची सुपर हिट सुरुवात गोलंदाजीमध्ये आपण बघतोय. परंतु भय संपलेले नाहीये कारण पुरुषोत्तम लगेच मैदानात आलेले. बघूया. 1 बाद 8 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 112 41 चेंडू 104 धाव्यांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि पुरुषोत्तम यांच्या टप्प्यात एकदा चेंडू आला का तो थांबत नाही. षटकार. याच करता मी अगोदर सांगितलं होतं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पुरुषोत्तम आलेले आहेत. भय इथले संपलेले नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर षटकार. धावफलकावर 14 धावा. यामुळेच बघावं लागेल या स्पॉटवर पुरुषोत्तम देखील निघाले. पाऊले चालती मंडपाची वाट. फलंदाज बाद. वाव कॅच होता. वाव काय कॅच पकडलाय. परफेक्ट एसटी रक्षक. परफेक्ट विकेट किपर महेश सोनवणे आणि स्पेशल विकेट किपर असल्यावर या गोष्टी बघायला मिळतात बघा. पुरुषोत्तम परतलेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघितलं आज लाईव्ह विजनची टीम सुपर कामकाज बघतोय आपण. दोन बाद 14 आहेत आणि मैदानात आलेला आहे ज्यांचं नाव प्रशांत आहे. डिफेन्स करावा लागला. चेंडू दिशा बदलतोय. अंदाज घेतला गेलेला आहे. आज प्रशांत क्रिस गेल होणार का. ते रूप धारण करणार का हे मात्र सर्व क्रीडा रसिक बघायला आलेले. कारण आज गरज है. आज वक्त भी है और दस्तूर भी है और वक्त के नजाकत को समझना जरूरी है. बघूया गोलंदाज तयार. कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला शोधलं यावेळेस. फटका चांगला होता. उजव्या इष्टीच्या बाहेर सातत्यपूर्ण मारा करताना रोहित अगदी त्यांच्याकडे जर बघितलं तर नक्कीच 17 वर्षाचा हा गुणी खेळाडू आहे. यांचा देखील सत्कार केला पाहिजे बघा. बघूया. हा यावेळेस पंचांची मदत आहे बघा. धाव फलकाला वाईटची घोषणा आहे. मुख्य पंच वाघमारे सरांचा इशारा आलेला आहे. धाव फलकात 1 ची वाढ. 15 धावा धाव फलकावर. एकीकडे प्रशांत दुसरीकडे मुकेश.
फलंदाजी आहे बघा या ठिकाणी दत्तनगर वॉरियर्स संघाकडे, परंतु उभं राहावं लागेल. स्वीप केलाय आणि सुपरहिट क्रिस गेल यांच्या बॅटीतून येतोय पहिला षटकार, 6 धावा. हा डीजे धन्यवाद. आणि शेवटच्या चेंडूवर प्रशांत यांनी जाता जाता इशारा दिला, लोमय आ गया. षटकाराला 21 धावा झाल्यात. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आघाडीचेच गोलंदाज आपल्याला सुनील घुगे बघायला मिळणार आहे. 36 चेंडू 91 धावा बनवायच्या आहेत. चेंडू चांगल्या गतीचा होता आणि दिशा थोडीशी खराब आहे. वाईटची गोष्ट नाही बघा त्या ठिकाणी. आणि एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे मात्र जाईल. 22 धावा धावफलकावर आहे. विजयाचं समीकरण 36 चेंडू 90 धावा बनवायचे आहेत. एकीकडे स्पर्धेतील सर्वात ज्येष्ठ गोलंदाज गोलंदाजी करतायत, तर दुसऱ्या एंडकडून स्पर्धेतील सर्वात तरुण गोलंदाज गोलंदाजी करतायत. आणि हे फक्त तुम्हाला राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन या संघामध्ये बघायला मिळेल. हे कॉम्बिनेशन आहे. एकीकडे ज्येष्ठ आहे आणि एकीकडे कनिष्ठ आहे, परंतु कामगिरी दोघांची श्रेष्ठ आहे. 2 बाद 22 धावा आहे. षटक क्रमांक 3, गोलंदाज सज्ज आहे. समोर खेळा यावेळेस चेंडू जाईल. यस, टाटा बाय बाय. षटकार. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. षटकार मोठा आलाय, मोठा आणि फलंदाजाचं मनोधैर्य वाढवणारा हा षटकार आहे. 28 धावा धावफलकावर आहे. त्यानंतरचा चेंडू वाईड आहे, वाईड आहे, वाईड दिला गेलाय. नक्कीच धावफलकाला या षटकामध्ये थोडीशी मदत मिळाली. एक चेंडू मात्र डॉट आलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर धावफलकावर 29 धावा बनवल्या गेल्या आणि मागील चेंडूवर आलेला तो सुरेख षटकार जो समोर ठोकला होता. मुकेश देखील इरादे दाखवत आहेत, परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा हे लक्षात ठेवायचं आहे. बॅटीची कडा लागली आणि एक सिंगल बघा त्या ठिकाणी ताळमेळचा चांगला प्रसंग बघायला मिळाला. अगदी दोन्ही फलंदाजांनी एकमेकाकडे बघितलं. आंखों में इशारा हो गया आणि त्यानंतर एक धाव देखील संपन्न मैदानाच्या आतमध्ये झाली. 30 धाव धावफलकावर. हे ताळमेळ सुद्धा गरजेचं आहे, ताळमेळ सुद्धा गरजेचं आहे. बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं षटक आहे. आपण दत्तनगर वॉरियर्स संघाच्या आघाडीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे बघा, कारण या षटकामध्ये तुम्हाला किती धावा जमवता येतील. हॅलो 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 चलो
ड्राईव्ह चांगला येतोय. क्रिस गेलची दहशत दाखवणारा, एक दादागिरी करणारा खणखणीत चौकार, 4 धावा. षटकार आहे, माफ करा, षटकार आहे, षटकार आहे. डीजे धन्यवाद. छत्तीस धावा धावपळकावर षटकार आलेला आहे. डिफेन्स केलेला आहे, त्यानंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू, गोलंदाजाचा पलटवार. आणि या ठिकाणी निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आता थोडीशी गती मिळाली बघा, कारण मागील षटकामध्ये देखील आपण मुकेश यांच्या बॅटीतून आलेला तो षटकार बघितला. त्यानंतर प्रशांत यांनी देखील यावेळेस सुरुवातीला षटकार खेचत असताना आम्ही सुद्धा आता धावाचा पाठलाग करणार आहोत हे सांगितलंय. 31 चेंडू 76 धावा बनवायचे आहेत. यावेळेस चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाला हुलकानी देऊन जाईल सीमा रेषा पार. यावेळेस मात्र धावा 4, चौकार. डीजे धन्यवाद. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या महाउत्सवामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 4, एकीकडे दत्तनगर वॉरियर्स, दुसरीकडे राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन. 112 धावा बनवल्या, 112 धावांचा पाठलाग सुरू आहे. 3 षटकं संपली आणि 2 गडी बाद असताना 40 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि मुकेश ही जोडी मात्र लढते. 30 चेंडू 72 धाव्यांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये होणारा बदल. राहुल पालवे गोलंदाजीसाठी मात्र आलेले आहेत. राहुल यांची भरपूर मदत नक्कीच या संघाला लाभलेली आहे. बऱ्याच वेळा अडचणीच्या काळात राहुल धावून आलेले आहे आणि आता त्यांच्याकडे संघनायकानं चेंडू दिलाय, जबाबदारी दिलेली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 सेट बॅट्समन आहेत, स्थिरावलेले फलंदाज आहे. यांच्या विरोधामध्ये तुम्हाला चांगला मारा मात्र करावा लागेल. 30 चेंडू 72 धावांची गरज आहे. आता धावांचा डोंगर देखील उभा आहे, परंतु गब्बर सिंग कैके गया, जो डर गया वो मर गया. लांबकडे फटका खेळला आणि नक्कीच ओहो, अनिल साहेबांना त्यांच्या उंचीचा फायदा झालाय बघा यावेळेस. सुंदर क्षेत्ररक्षण बघा. निश्चित या ठिकाणी जर बघितलं तर 3 धावांचं रक्षण अनिल सरांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी केलं गेलं आणि या ठिकाणी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल. 29 चेंडू आहे, 71 धावा येणाऱ्या कालामध्ये बनवायच्या आहेत. पहिला चेंडू गोलंदाजाचा राहिलेला आहे, बघूया. पुढचा चेंडू आहे प्रशांत स्ट्राईकवर. फट वेगात यावेळेस राहुल वेगावर स्वार झालाय. जबरदस्त चेंडू आहे, चेंडू डॉट आलाय. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी गोलंदाजानं त्याची बाजू मांडलेली आहे. अजून फलंदाज शांत आहे बघा या षटकामध्ये. 28 चेंडू 71 धावा बनवायच्या, 41 धावा धावपळकावर. राहुल सज्ज आहे. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाला हुलकानी देत चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. धन्यवाद धन्यवाद. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा धावपळकाला गती देणारा, फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणारा, संघ सहकार्यांना खुश करणारा षटकार आला. 47 धावा धावपळकावर, 27 चेंडू 65 ची गरज आहे. आणि बघा मैदानाच्या आतमध्ये इष्टी रक्षकांना पकडला झेल आणि क्रिस गेलचा संपलाय खेळ. फलंदाज बाद.
नमस्कार सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. बघा सूचना आलेली आहे. यानंतर नमस्कार फूड अँड ग्रोसरी त्यांच्या विरोधामध्ये चिमुकले गणराय या दोन्ही संघनायक व खेळाडूंनी तयार राहायचं आहे. सेमीफायनल क्रमांक 1 यानंतर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. याची प्रेक्षकांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. आखू टप्प्याचा चेंडू होता. पटबार पद्धतीतला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सादर केलाय. मी अगोदरच सांगितलं होतं बघा, ज्या ज्या वेळेस संकट आलेलं आहे त्या वेळेस राहुल पालवे यांच्या हातात चेंडू दिलेला आहे आणि त्या वेळेस राहुल पालवे यांनी दाखवलंय जेथे कमी तेथे आम्ही. बघूया बॅटीची कडा आहे, बॅटीची कडा आहे. हो हो हो, प्राइजलेस विकेट संघाचे संघनायक. तर या ठिकाणी ड्रिंक ब्रेकची विश्रांती देखील मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेलेली आहे. 4 षटकं संपली. 4 षटकं संपली असताना 47 धावा धावफलकावर आहे. 4 फलंदाज बाद आहे. 24 चेंडू आहे आणि 65 ची गरज आहे. इस बीच फिर एक बार मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का हम समस्त लाड़ वंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाड़ वंजारी चषक 2026 में आप सभी दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं. आज का इस टूर्नामेंट का अंतिम दिन का आज का चलता हुआ चौथा मुकाबला क्वार्टर फाइनल मैच. पहली गेंद यहाँ पर खेली है. ड्रिंक ब्रेक के बाद में यहाँ पर बिल्कुल बदलाव आया है खेल में. रोहित आए गेंदबाज और पहली गेंद को भेजा है सीमा रेखा के ऊपर से 6 रन के लिए. चलता हुआ क्वार्टर फाइनल का मैच दत्तनगर वॉरियर्स वर्सेस राहुल दादा लाल फाउंडेशन के बीच 112 रनों का लक्ष्य है. इस लक्ष्य का पीछा करती हुई दत्तनगर वॉरियर्स. फुल टॉस गेंद थी इस समय लॉन्ग लेग की दिशा में. कैच का मौका था, कैच छूटा मगर आसान भी नहीं था ये कैच, क्योंकि रनिंग कैच था ये और इतने तेज रनिंग में झुकना आसान नहीं होता खिलाड़ियों के लिए. मगर प्रयास काफी बेहतरीन किया था वहां पर. जी हाँ बिल्कुल 54 रन लगे स्कोरबोर्ड पर. पारी का 5वां ओवर यहाँ पर चलता हुआ. रितेश वंजारी और मुकेश इस समय मैदान पर है मौजूद. ये गेंद हल्की हाथों से गेंद को खेला है. ऑन साइड की दिशा में गेंद जाएगी सुनील के पास. वहां पर सुनील होंगे खिलाड़ी मौजूद. अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ स्कोर को आगे लेके जाते हुए. यहाँ पर दोनों ही बल्लेबाज. 21 गेंदों में 57 रन की जरूरत है.
गेंदबाजी में रोहित अच्छी गेंदबाजी करते हुए 2 विकेट अपने नाम किए हैं इस मुकाबले में। फिर एक अच्छी गेंद यहाँ पर खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग की दिशा में गेंद जाती भी अच्छी फील्डिंग का नजारा देखने को मिला वहां पर, केवल 1 रन। अब इक्का दुक्का से बात नहीं बनेगी, कुछ बड़े स्ट्रोक की जरूरत है यहाँ पर, अगर जीतना है तो 20 गेंदों में चाहिए 26 रन। छप माफ कीजिए 56 रन। 20 गेंदे 56 रन। इस बीच जो शॉर्ट गेंद थी पुल किया है, इस समय गेंद जाएंगी वहां पर सीमा रेखा पार 4 रनों के लिए। जी हाँ, बिल्कुल अच्छा स्ट्रोक यहाँ पर खेला है, 4 रन अर्जित किए। अब यहाँ से बिल्कुल रनों की गति को तेज करना चाहेंगे दोनों ही बल्लेबाज, क्योंकि मुकेश और रितेश दोनों ही बेहतरीन बल्लेबाज है। 60 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। रोहित इस समय गेंदबाजी करते हुए, फुल टॉस गेंद थी, गैप में खेला हुआ स्ट्रोक वहां पर तेज दौड़ेंगे सुनील घुगे, 2 खिलाड़ियों के बीच में हल्की सी दरार, गेंद सीधी फरार सीमा रेखा पार 4 रन के लिए। बैक टू बैक दूसरा बाउंड्री आता हुआ यहाँ पर। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 64 रन। और अब इक्वेशन की अगर बात करेंगे तो 18 गेंदों में चाहिए 48 रन। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर भावेश एक अच्छा काम कर रहे हैं यहाँ पर मेन कैमरे पर बैठ के इस मुकाबले का सही तरह से लाइव टेलीकास्ट करते हुए, अपनी जिम्मेदारी को बखूबी निभाते हुए। गेंदबाजी में महेश इस समय आएंगे, स्वयं कप्तान गेंदबाजी के लिए आए हैं, निजी कोटि का पहला पारी का 6वां ओवर लेकर आएंगे। 64 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 4 विकेटों के नुकसान पर। आने वाली 18 गेंदों पर 48 रन की जरूरत है। मैच ऑन है, अभी भी मुकाबला ऑन है इस समय, क्योंकि मुकेश इस समय ऑन स्ट्राइक पर है। पहली गेंद हल्की सी फ्लाइट रखा था, स्ट्रोक को खेला यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, गेंद जाएंगी सीधी 1 बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए। पहली गेंद पर 4 रन के साथ स्वागत किया है यहाँ पर महेश का। 17 गेंदे 44 रन। फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल किया है इस गेंद पर मुकेश, फिर एक बार एक अच्छा स्ट्रोक खेलते हुए। थँक्यू डीजे। चला दत्तनगर वॉरियर्स, आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचंय थोडंसं, नक्की सहकार्याची अपेक्षा असेल, धन्यवाद। बेहतरीन बल्लेबाजी, पहली 2 गेंदों पे 10 रन यहां पर चुराया है बल्लेबाज ने। शॉर्ट गेंद, फिर एक बार पुल किया है, इस समय गेंद जाएंगी 1 बाउंस सीमा रेखा पार 4 रन के लिए। तीन गेंदों पे यहां पर 14 रन आए हैं, बिल्कुल
ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए मुकेश यहाँ पर, जी हाँ बिल्कुल, अब जरूरत है 15 गेंदे 34 रन चाहिए। 78 रन स्कोर बोर्ड पे लगे। पारी का चलता हुआ ये छठवां ओवर है जिसे पूरा कर रहे हैं महेश। फिर एक बार फुल टॉस गेंद थी, इस समय सही तरह से कनेक्शन नहीं हुआ है गेंद और बल्ले का। गेंद जाएंगी वहां पर, एक रन आसानी के साथ पूरा कर लेंगे। स्कोर इस समय देखे 79 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। इस समय देखिए ऑफ स्टंप पे जाके जगह बनाकर स्ट्रोक खेलने का प्रयास था। डॉट गेंद यहाँ पर, जी हाँ आती हुई 22 का इशारा अंपायर के द्वारा। एक रन मुकम्मल कर लेंगे जरूर। मौका था यहाँ पर रितेश के पास, इस गेंद पे एक बड़ा स्ट्रोक जरूर लगा सकते थे मगर बीट हो गए यहाँ पर। फिर एक बार आए हैं मुकेश ऑन स्ट्राइक। 80 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 13 गेंदे 32 रन। जाने दिया इस गेंद को, जी हाँ डॉट गेंद आती हुई। इस डॉट गेंद के साथ ओवर की होंगी समाप्ति। 6 ओवर के समाप्ति के बाद 80 रन स्कोरबोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदे 32 रन, जीत का समीकरण। बारह गेंदे 32 रन। इस समय गेंदबाजी में आए हैं राहुल पालवे, जिन्होंने बेहतरीन एक पहला ओवर किया था। केवल 7 रन खर्च किए थे, 2 सफलताएं अर्जित की थी। इस समय गेंदबाजी के लिए आए हैं राहुल। सीधा खेला हुआ स्ट्रोक, बिल्कुल लॉन्ग ऑन के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद जाएंगी 6 रन के लिए। पहली गेंद पे स्वागत किया है राहुल का 6 रन के साथ। थैंक यू डीजे। इस बीच 6 रन यहां पर पहली गेंद पे अर्जित किया है बल्लेबाज रितेश ने। ग्यारह गेंदे 26 रन की जरूरत है। क्वार्टर फाइनल का ये मैच है, अगर इस मुकाबले में जीतेंगे तो सेमीफाइनल का टिकट। शॉर्ट गेंद ऑफ स्टंप से यहां पर बिल्कुल रूम था, बिल्कुल यहां पर मौका था, चूंकि इस समय गलती हुई है। बिंदी गेंद यहां पर आती हुई। ये अच्छी गेंद हल्के हाथों से धकेला है गेंद को, एक रन तेजी के साथ मुकम्मल करेंगे। जी हाँ बिल्कुल अच्छी सोच यहाँ पर। सिग्नल के साथ स्ट्राइक को रोटेट किया, मुकेश को ऑन स्ट्राइक लेकर आए हैं। यहाँ पर 9 गेंदों में चाहिए 25 रन। 9 गेंदे 25 रन। पहली गेंद पे जरूर एक बड़ा स्ट्रोक आया था मगर उसके बाद कमबैक करते हुए गेंदबाजी में राहुल पालवे। फिर एक बार ऊंचा खेलने के प्रयास में मौका था, क्या छूटा है यहाँ पर। अब ये देखना है ये क्या छूटा है या मैच छूटा है। महेश थे वहां पर स्वयं कप्तान, प्रयास किया था कैच के लिए, पहुंच भी गए थे लगभग मगर अंतिम क्षणों में यहां पर इस कैच को ड्रॉप किया है। देखिए अब आने वाली ये जो 8 गेंदें होगी, अब देखना है ये मुकाबला किस तरफ लेकर जाएंगी। 8 गेंदें 25 रन। अच्छी गेंद बिल्कुल यहां पर अंदर की ओर लेकर आए इस गेंद को।
एक रन जरूर मुकम्मल करेंगे। जी हाँ, यहाँ पर रिव्यू की मांग की है बल्लेबाजी करने वाले टीम ने। इट्स अ नो बॉल कॉल। जी हाँ बिल्कुल, एक रन स्कोर में इजाफा होगा। ये गेंद दोबारा करनी होगी, फ्री हिट वाली गेंद होगी। तो मौका है यहाँ पर रितेश के पास, इस गेंद पर एक बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं रितेश। जी नहीं, डॉट गेंद यहाँ पर आती हुई अच्छी गेंदबाजी राहुल पालवे। जी हाँ, कम बैक करते हुए यहाँ पर डॉट गेंद यहाँ पर आई है। सात गेंदे 23 रन। इनसाइड एज लगता हुआ गेंद जाती हुई, वहां पर अच्छा फील्डिंग, सचिन खिलाड़ी मौजूद थे। डॉट गेंद के साथ ओवर की यहाँ पर समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद 91 रन। 6 गेंदों में चाहिए 23 रन। इस मुकाबले के बाद पहला सेमीफाइनल का टॉस किया जाएगा। नमस्कार फूड एंड ग्रोसरी वर्सेस चिमुकले गणराय। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए, टॉस का बॉस मंच की तरफ आना है। छह गेंदे 23 रन चाहिए। यहां पर गेंदबाजी में आए हैं महेश सोनो ने फिर एक बार। पहली गेंद यहां पर स्ट्रोक खेला है, हवा में गेंद। देखेंगे यहां पर क्या कुछ घटा है मैदान में। तीसरे अंपायर की मदद ली है यहां पर। नॉट आउट। जी हाँ बिल्कुल, प्रयास किया था। जिस समय गेंद हाथों से छिटक कर नीचे गिरी है, उसके बाद पैरों में फंसी है। देखिए, आप रिप्ले देख सकते हैं ऑन स्क्रीन। बेहतरीन कैमरा वर्क, बेहतरीन कैमरा वर्क। भावेश कैमरामैन जिन्होंने इस बॉल को बेहतरीन तरह से फॉलो किया, और गरुड़ा। जी हाँ, दोनों ही कैमरामैन की यहाँ पर तारीफ होंगी, बिल्कुल जरूर तारीफ होंगी लाइव विजन इस यूट्यूब चैनल की भी। ये गेंद फिर एक बार हल्का सा फ्लाइट टका, गेंद को खेला है काउ कॉर्नर की दिशा में। रन के लिए कोई मांग नहीं यहाँ पर। अब चाहिए चार गेंदे 21 रन चाहिए। इस बीच देखिए, दिशाहीन गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ, 1 रन स्कोर में इजाफा होगा। 4 गेंदे 20 रन। फिर एक बार ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ, अतिरिक्त रन, स्कोर में इजाफा होगा। फिर एक बार सभी का रन बदलता हुआ, 4 गेंदों में चाहिए 19 रन। फुल टॉस गेंद, यहां पर ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, देखना है क्या दूरी तय कर लेगा।
जी हाँ बिल्कुल, यहाँ पर 6 रन आता हुआ ये स्ट्रोक। थैंक यू डीजे। इस बीच इस 6 रन के बाद समीक 3 गेंदों में 13 रन की जरूरत। स्कोर हुआ है 99। फिर एक बार यहाँ पर खेला है लॉन्ग लेग के क्षेत्र में, रोहित खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग। अब देखिए डॉट गेंद आती हुई, अब 2 गेंदे 13 रन। अगर 2 गेंदों पे 2 छक्के लगते हैं तो मुकाबला टाई होगा। अगर मुकाबला टाई होगा तो सुपर ओवर होगा। जी नहीं, यहां पर जी हाँ बिल्कुल बेहतरीन गेंद, डॉट गेंद आती हुई, अच्छी गेंद यहां पर पेश की है गेंदबाज महेश ने। जी हाँ बिल्कुल, अब 1 गेंद 13 रन। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ बिल्कुल, गेंद जाएंगी 6 रन के लिए और 6 रनों के साथ ये मुकाबला यहां पर हारा है टीम दत्तनगर वॉरियर्स ने। और इस बीच चौथा टीम बना है सेमीफाइनल में प्रवेश करने वाला सचिन दादा लाड फाउंडेशन। चला तर नक्कीच आपण या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल सामन्याचा टॉस करणार आहोत। या सेमीफायनलच्या टॉस करता आम्ही आमंत्रित करतो प्रशांत दादा नाईक आणि त्यांच्यासोबत असतील माननीय राजेंद्र घुगे पाटील। या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचाकडे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते चला दत्तनगर संपूर्ण पण व्यासपीठाकडे यायचं आहे। हॅलो चेक। तर क्वार्टर फायनलचे मॅचेस आपण या ठिकाणी पाहिले संपन्न झालेत। क्वार्टर फायनल नंतर आपण जातोय आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनल मॅच। नमस्कार फूड्स ग्रोसरी अँड त्यांच्या विरुद्ध असतील चिमुकले गणराय। चला चिमुकले गणराय संघाचे कर्णधार टॉस करिता आपण पाहतो टॉस का बॉस मंच। हॅलो टॉस का बॉस या मंचावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पहिले सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी आपण करतोय। टेल इज द कॉल। टेल टॉस विन नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी। काय असेल निर्णय सुरेश दादा? मी बॅटिंग करणार होतो अगोदर।
नक्कीच या ठिकाणी बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. सेमीफायनलचा मोठा मॅच आहे. चिमुकले गंडा यांनी आतापर्यंत चेसिंग खूप चांगलं केलंय. किती टार्गेट या ठिकाणी उभं करायचं तुमचं ध्येय असेल? देणार 120 रनचं टार्गेट या ठिकाणी एक प्लॅनिंग केलंय. परंतु 120 रनाचा टार्गेट हा पुरेसा राहील का चिमुकले गंडासाठी? तर नक्कीच टॉस जिंकलाय नमस्कार फूड्सच्या ग्रोसरी संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. चिमुकले गंडाचे कॅप्टन्स आपल्यासोबत असतील. प्रणव, 120 धावांचं लगभग टार्गेटचं ते बोलतायत, तर तुमचं काय नियोजन असेल? 120 धावा होऊ देसाल की त्याच्या आधीच त्यांना थांबवसाल? नाही नाही, कमी धावांचं त्यांना रोखायचे आणि केले 120 तरी आम्ही तो चेस करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. नक्कीच बी पॉझिटिव्ह या थिंकिंगने या ठिकाणी चिमुकले गंडाचे कॅप्टन आपल्यासोबत आहे. जाऊया आजच्या दिवसातील पहिल्या सेमीफायनल सामन्याकडे. मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी मी आमंत्रित करेल दत्तनगर वॉरियर्स. हॅलो, दत्तनगर वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण हॅलो, दत्तनगर वॉरियर्स दादा या. हॅलो, या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर उभे असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी दत्त तर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या संघाच्या सर्व खेळाडूंचा खेळ चांगला राहिलेला आहे आणि आयोजक कमिटी त्यांना पदक देऊन या ठिकाणी सन्मान. हॅलो, सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करेल रितेश लाड वंजारी. तर नक्की त्यानंतर जितेंद्र घुगे देखील खेळ चांगला राहिलेला आहे. जितेंद्र घुगे आहेत. पुरुषोत्तम वंजारी, त्यानंतर पुरुषोत्तम वंजारी यांना खेळ देखील चांगला राहिलाय. हॅलो, रोहित वंजारी. यानंतर मयूर घुगे. हॅलो, कल्पेश वंजारी. त्यानंतर क्रिस गेल, प्रशांत घुगे. मुकेश घुगे, एकदा टाळ्या बघा. आणि त्यांचा अर्धशतक थोडं प्रशोधम प्रणव विखे आणि विशाल आंधळेस संघ मालक देखील. विशाल सरांसाठी एकदा टाळ्या बघा.
त्यांचं स्वागत आहे. आणि रितेश वंजारी संघनायक, रितेश वंजारी संघनायक, एकदा जोरदार टाळ्या रितेश यांच्यासाठी. आणि सर्वांना विनंती असेल, आपण आता मुख्य व्यासपीठावर यायचंय. सर्व संघ या इकडे. चला चला सगळं नाही संघ ना, सगळा संघ इकडे या. सर्व फोटो घ्यायचा, सर्व खेळाडू, दत्तनगर वॉरियर सर्व खेळाडू सगळे सगळे. अहो या ना, या ना सगळे.